नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, तज्ञ परीक्षक आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या समाजातील स्त्रियांवर अनेक बंधने लादली गेली होती. त्यांना विचाराचे स्वातंत्र्य दिले जात नव्हते. त्यांना पुरुषी अहंकाराच्या अनिष्ट प्रथांच्या चालीरूढींच्या दबावाखाली जीवन जगावं लागत होतं. अशा वेळी आपल्या देशात 3 जानेवारी 1831 रोजी एक स्त्रीरत्न जन्माला आलं. त्यानं सर्व स्त्रियांचं जीवन आमूलाग्र बदलून टाकलं आणि ते स्त्रीरत्न म्हणजे माझी महाराष्ट्र माय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. म्हणून मी प्रणिती प्रसाद देशपांडे आज या व्यासपीठावरून विषय मांडते, माझी सावित्रीबाई होती म्हणून. मित्रांनो, प्रथम भारतीय महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते. कारण माझी सावित्रीबाई होती म्हणूनच आज मी या ठिकाणी भाषण करण्यास उभी आहे. कदाचित त्या नसत्या तर आज मी आणि माझ्यासारख्या कित्येक मुली चूल आणि मूल धरून बसल्या असत्या आणि हे सत्य आज कोणालाही नाकारता येणार नाही. मित्रांनो, सावित्रीबाईंच्या जन्मकाळी तत्कालीन मुलींची अवस्था ही अत्यंत दयनीय आणि खूप बिकट होती. त्या काळच्या मुलींना किंवा स्त्रियांना वाचन लेखन करण्यासाठी परवानगी नव्हती. म्हणून त्या काळच्या कित्येक मुली या शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांचं आणि शिक्षणाचं नातं खूप दूरवरचं होतं. त्यांच्या मनात शिक्षण घेण्याची इच्छा असूनही केवळ समाजातील कठोर आणि कर्मठ हृदयी लोकांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं. आणि समाजातील ही अमानुष आणि घातक प्रथा मोडून काढण्यासाठी माझ्या सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचा विरोध पत्करून प्रथम स्वतः शिक्षण घेतले आणि 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली व माझ्यासारख्या कित्येक मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. मित्रांनो, त्या काळी मुलींची पहिली शाळा सुरू करणं व त्या शाळेत जाऊन शिकवणं हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. कारण मुलींना शिकवण्यासाठी, त्यांना शिक्षण मिळवून देण्यासाठी माझ्या सावित्रीबाईंना खूप संघर्ष करावा लागत होता. त्या काळी मुलींच्या घरच्या शिव्या, बदनाम्या सहन कराव्या लागत होत्या. अहो, एवढेच काय तर समाजातील धर्म कर्मठ लोकांनी त्यांच्या अंगावर केलेला दगडाचा मारा, अंगावर फेकलेले शेण, कचरा, अहो एवढंच नाही तर अंगावर फेकलेली मानवी विष्ठा देखील सहन करून त्याने शिक्षणाचा यज्ञ ठेवत ठेवला. आणि माझ्या सावित्रीबाईंनी खुल्या केलेल्या शिक्षणाच्या द्वारातूनच बाहेर पडून इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू यासारख्या स्त्रिया देशाच्या राजकारणात उच्चपदी विराजमान झाल्या. तर निर्मला सीतारामन यासारख्या स्त्रियांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. आणि हे सर्व स्त्रियांना शक्य झाले ते केवळ आणि केवळ माझी सावित्रीबाई होती म्हणून. मित्रांनो, त्या काळी मुलींची बालवयातच लग्ने लावली जात असत. त्यामुळे नवरा आणि बायको यांच्या वयामध्ये बरेच अंतर होते. त्यामुळे त्या काळच्या कित्येक स्त्रियांना बालवयातच वैधव्य प्राप्त होत असे. अशा वैधव्य प्राप्त झालेल्या विधवा स्त्रियांना आपल्या पती बरोबर सक्तीने सती जावे लागत होते. ज्या महिला सती जात नसत त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक संकटांना, सामाजिक निंदेला, तर काहींना पुरुषी हव्यासाला देखील बळी पडावं लागत होतं. आणि अशा या विधवा स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी प्रकाश पडावा म्हणून माझ्या सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या मदतीने सती प्रथा बंद पाडण्यास व विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी अखंड प्रयत्न केले. म्हणून आजच्या काळात सती प्रथा बंद झाल्याचे व विधवांच्या विवाहास समाज मान्यता मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ते केवळ आणि केवळ माझी सावित्रीबाई होती म्हणून. मित्रांनो, त्या काळी स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण खूप होते. वंशाच्या दिव्याच्या नावाखाली स्त्री भ्रूणाची गर्भातच हत्या केली जात असे. या विरुद्ध सावित्रीबाईंनी संघर्ष देखील केला होता. आज या ठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिरावांच्या मदतीने काशीबाई नावाच्या एका विधवा गरोदर महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले होते. अहो, त्यांनी त्या महिलेला फक्त आत्महत्या करण्यापासून परावृत्तच केले नाही तर समाजाचा विरोध पत्करून तिला आपल्या घरीच ठेवले. तिची बहिणीप्रमाणे काळजी घेतली व तिचे बाळपण हे सुखरूपपणे पार पडले. पुढे या घटनेवर त्यांनी प्रेरणा घेऊन 1854 मध्ये विधवा महिलांसाठी आश्रम बांधले तर बालहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह उभारले. अशा माझ्या सावित्रीबाईंचे कार्य अशा थोडक्या शब्दात सांगणे अशक्य आहे. म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते, जरी काळोख्या वाटात तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या वाटेवर गीत क्रांतीचे गावे. डोंगर वाटा तुफान लाटा तमाम नसावी काही, ठाम असावा मार्ग आपुला दिशा दिशातून दाही. स्मरण करावे क्रांती ज्योतीचे आठवण इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा
तेव्हा मग कळेल अक्षराला. हाती लेखनी आमच्या जर का आली नसते तेव्हा कळाले नसते सूर्य उगवला नभ मंडपी केव्हा. या ओठावर सदैव गावी सावित्रीची गाणी, तिच्या प्रयत्ने आम्हाला दिली अमृताची वाणी. वंदन तिसला करूया सारे कर जोडून आता, तिच्या चरणी झुकता राहू तुमचा आमचा माथा, तुमचा आमचा माता. धन्यवाद.